एक बहीण ना मला फोन म्हणे, रविकिरण बाबा म्हणतं काय ताई म्हणे, तुम्ही बोलतं जुनं जुनं सांगतोस म्हणे, पहिल्या बाया अशिक्षित होत्यात म्हणे, ते इथला नियम मारा आहेत, आम्ही सुशिक्षित आहेत म्हणीशी ना, आम्ही बिन पदरण्या राहतील चप्पल घाली राहतेस म्हणे. म्हणतं बहीण, बिगर पदरनं राहणं चप्पल घाली राहणं याला जर सुशिक्षित म्हणस होई, तू अजून पुरी शिकेल नाही. ज्या दिन तू पायमा घाला ना बुटस मा वरण लिन पिशी, त्या दिन म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई भो. विठ्ठल 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 सीता मैयानं सोन्याची हरण बघितली आणि पतिदेवांना सांगितलं, स्वामी सोन्याची हरण, तिची त्वचा चांबडी काढा आणि त्याच्याकडून मला चोडी शिवायची म्हणली. प्रभू रामचंद्रांना कळत होतं, पण सोन्याची हरण आहे ना, पत्नीनं सांगितलं जावं लागेल. जगत जननी सीतामैयानं सांगितलं आणि प्रभूंनी ऐकलं. बायकोनं देव सुद्धा ऐके म्हणतो, मन बोलेल समजी राह नाही तुमले. देवले सुद्धा बायकोनं ऐकणं पडणं, मग बायनं ऐकायला पाहिजे का नाही बाबा? ऐकायला पाहिजे ना. बाबा जर अमर ना ते आपला कसा टाया बोटीर बाबा. देव ऐके देव आपल्या ऐकणंच पडी. फक्त तुमले हाय बी सांगस, पत्नीना सपोर्ट शिवाय माणूस न शानपण नाही. बायकोनं ऐकायला पाहिजे, पण कितलं ऐकायला पाहिजे या लिमिट ठेवा ना. विठ्ठल विठ्ठल पत्नी जर चांगल्याचा सल्ला देत असेल तर नक्की ऐकायला पाहिजे. चांगलं सांगत असेल तर ऐकायला पाहिजे. पण काही काही बायका सांगते, अय तुमना म्हातारा म्हातारी लाटीन काढा, मग काय काय ते बी ऐकिलेतच. सर्वात हिंदू आहेत ना डे पक्का. विठ्ठल 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 बरोबर आहे. कोणतरी पाहिजे हो. विठ्ठल 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 पत्नीनं सांगितलेलं ऐकायला पाहिजे, पण किती ऐकायचं त्याला लिमिट ठेवायचं. आणि बाकीच्या बहिणींनाही माझी विनंती असेल, मायांनाही विनंती असेल, सांगायचं पतीला, पण त्याच्यानं तुमच्या संसारात काहीतरी सुख प्राप्ती होत असेल असं काहीतरी सांगा. घरमा दांगडू घुसस होई ते नका शिकाडायचं. बरोबर आहे की नाही? घरमा दांगडू घुसस होई असं कोणीच करू नये. अगो सांगस थोडा कीर्तन मी 15 मिनिटं जास्त सांगसू. मला काय ते जिथलं लागा होतं तिथलं डिझेल लाग जायले बाबा. 20 मिनिट. हां लेट होईल का तिथला? 11:30 वाजत. ते उठणार नाही ते लवकर. 11:30 लागून चालली हलतीच नाही ते, उठणारच नाही ते. उठणार नाही पूर्ण झालं हो. म्हणजे फाउंडेशन पक्क करलेलं बस. चांगलं आहे ना आपले. काय तुम्ही बसणार ते मला सांगाल काय कर नाही आहे की नाही. मग पण ते इथलं मटेरियल येईल मी सांगेल. बाकीनं घर पिरीच असू त्यांना त्यानं आज पुरं पैरीच असू. चांगलं आहे. तुम्ही बैठक चांगली तुमची बसायला तयार असाल तर आपण सांगायला अजिबात आहे काही करतात. ऐकणारा लोक पाहिजे आपल्यासाठी. बरोबर आहे की नाही? जसं की आमचे संत हो बोलू नका संत सांगतात ना, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. ऐकणारे भेटल्याच्या नंतर सांगायला काय आहे की नाही? काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल पत्नीनं सांगितलेलं ऐकायला पाहिजे, पण कुठं ऐकायचं आणि किती ऐकायचं हे तुमच्यावर आहे. योग्य असला तेच ऐकायचं. काही काही बाया जिद्दी असतात. एखादी बाई इथली शहाणी रासना नवराली येडानगंती मग काढतेस. जो माणूस बटा गावनानी ऐकरच त्याले सुद्धा बहीण घरमा सांगस काय का बटाव तुमले काय सुमारा नाही. तुम्ही नाही म्हणतस ना असं नाही ना. बाकीने बाईस ना ते बाकीने काय 100 मै 95% बाईस ना 98% बाईस ना. एक वाक्य राहत माळकरीनी बायको राव का बेवडान बायको राव एक वाक्य ठरेल राहत बाबा. खानदानी म्हणतो राही राही नो दुसरी राहते ना कैच निघी जाती ओ म्हणा बापरे. म्हणजे दारुड्याने सांगत ते जाऊ द्या ओ माळकरीने सुद्धा तेच सांगतीस. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल बाकी तर एवढे शहाणे असतात ना बाबा. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, नवरा बायको ट्रेनमा प्रवास करणार ट्रेननं. बाकी 150 ना समजतं स्वतःले, समोरला येडा समजतस. नवरा बायको ट्रेनना प्रवास करणार. प्रवास करत असताना बाईने ती साखळीवर ध्यान गई, चैनवर. नवराला म्हणे का माय आई काय शे? अरे म्हणे ती चैन आहे. हाय का बरे? म्हणे काय नाही आई, चैन जरी खेची ना अख्खी रेल्वे उभी राहायचास म्हणे. बाई म्हणे खरंच? म्हणे हां. का हो बाई? अख्खी चैन आई चैन खेचावर अख्खी ट्रेन उभी राहस म्हणे. हां. चैन ताने दखू का म्हणे. नवरा म्हणे ए गुच्चूप बट, चैन ताणणं सोपं आहे का? 1500 रुपये दंड भरणा पडस. बाई म्हणे भाऊ द्या माय 1500 घ्यात ते घ्यात, पण चैन वडी दखू द्या. खरंच एवढी रेल्वे उभी राहस का? एकदा उभी कर दकस म्हणे. तो म्हणे येडापणा करू नको म्हण की सामा आजारच येत आको 500 कथा दखू वाटे रेल्वे मा. बाई म्हणे नका चिंता करा माय, तुम नक्की सामाय 10-20 करीन 500 जमा ठेले, टेन्शन नका लिया. मना 500 दी दिसू पण चैन वडी दक्षून ट्रेन उभीच कर दक्षू म्हणे. नवरा म्हणे 1500 टोकायचं शांती बस, अजिबात नाही. चैन वडी दक्षू 1500 घ्यात ते घ्यात, खरंच गाडी उभी राहस का? बाई शानी होती. समोर एक बाबा बसेल होता, 70-75 वर्ष वयनं बाबा बसेल होता. नवराला सांगे टेन्शन लिहू नका, जर उन्हा कोणी विचार आले अहो बाबांना नाव सांग दिसत, बाबांचं चैन वडी होती असं. बाईने जशी चैन वडी तशी ट्रेन थांबी गई. त्याच टीसी लोक चेक करत करत, साहेब लोक चेक करत करत उन्हात नेमका या बसेल होतात नवरा बायको. का रे ही चैन कोणी ओढली, साखळी कोणी ओढली? या दोन्ही नवरा बायकोच म्हातारांकडे हात करते नाव बाबां ओढी. बाबां जोडी घ्यात त्या साहेब लोक, बाबा ट्रेन ऐन वेळेस उभी केली, स्टेशन नाही या, काही प्रसंग नाही या, चैन का ओढली? तुम्हाला 1500 रुपये दंड भरावा लागेल, चैन का ओढली? बाबा म्हणे भाऊ खरं सांगू का साहेब, मी व वांडूरले भेटीस नाही राहीन. तू म्हणे सुनबाईले पोरगाल भेटीस नाही मना पोऱ्याने मला 1500 रुपये दिले होतात म्हणे. या दोन्ही नवरा बायकोशनी मारीशनी इसकायली ना, ताई बहिणी 500 लिहिले तर भाऊन 1000 लिहिले. साहेबने दोन्हीच ना कानपटा जोडा, ती बाई पाहिन बी 500 लिहिले ना, त्यांना पाहिन बी 1000 लिहिले ना. बाबांना किसामा टाक देणार. बाबा इथला चॅप्टर ना म्हणे साहेब मला जागा कर दे, 8000 बटनो तर आको आणतीन आको इसकायली तीन, जागा बी मागली नाही हो. काही काही बाया स्वतः शहाण्या समजतील, स्वतः बसतेस. हां हो, आणि शहाणा माणूस फसच, पण हुशार माणूस नाही हुशारी म्हणजे जीवन जगू. आमचे एक कीर्तनकार आहे ना, मला वाटतं नारायण बाबा सांगायचे, बाबा आपण लहान असताना ऐकलेलं. काही काही बाया इथल्या शहाण्या राहतीस म्हणे. नवरानी जर सांग माली गुडणी चहा ठेवते, ती बाई साखरनी ठेव. नवरान जर सांगा ना ए खिचडी नको बनव भाजी पोळी कर, तर ती आवर्जून खिचडी करे. एक रोज उन्हा म्हणे महाराज, बाई बोलती 150ने काय वेगळे. अहो म्हणे काय नाही महाराज, मना मना विरुद्धच वागस म्हणे. मी जर सांगा ना ते नको करू, ते मुद्दाम तेच करस. म्हणतं तुला ध्यान माही घ्या ना, कोणता बटनवर गाडी चालू आहे असं, ती उलट करस ना, तू उलट सांगा जाय बट सिद्ध करी म्हणे. कसं? अरे तुला जर खाणे ना खिचडी, तुला खाणे नाही ना खिचडी, बाईल सरळ सांगा ना खिचडी टाक. तो म्हणे आई सिद्ध आहे. मग घर घ्या. बाईल म्हणे ए मला साखरने चहा ठेव. म्हणे का बा मी गुडणी ठेवसो ना. म्हणे देख जे जाय ते बरं जाय, रात्री खिचडी गरम करते मला नाश्ताला, का बा पोहे बनवसो ना. तो म्हणे काय मंत्र भेट ना भाऊ म्हणे औषधा. 8-15 दिन नंतर बरोबर ते पित्रे जेवाडाना महिना आहेस नाही का, आणि त्यान बापना पित्रे जेवाण नव्हता, मायबापना पित्रेस ना महिना. बाईल म्हणे देख मना म्हातारी काही करी जायला नाही मनसाठी, काय जेवणासाठी डाळ बीट टाकू नको, पुरणपोळी करू नको, शिलगव दे जाऊ दे, काय जेवण नको द्यायले. बाई म्हणे का बा म्हणा सासू सासरायले जेवाडसू ना. मग ठीक आहे काय बी साधं साधं बनव भाजी पोळी, का बर मी पुरणने डाळच टाकसू ना. अहो म्हणे सिद्ध कामही जायले भाऊ, स्वयंपाक वय घ्या. बाईल म्हणे ए अरे चुला माझ घास टाक दे. बाई म्हणे का बा मी नदीवर जासू ना. नदी ना कोपराला बाई पोचणे वाराय माराय ना, मागे मागे जाय ना. अरे त्या कोपरावरच घास टाक दे, मागे फिर. का बा मी नदी मा जासू ना. कंबरीतला पाणी मगाय म्हणे ए तडेच घास टाक दे मागे फिरी. का बा मी पुढे जासू ना, छातील पाणी लागायला लागे. म्हणे ए अरे मागे फिर, तडे घास टाक दे मागे फिर. का बा मी पुढे जासू ना. दकी काय राय ना पुढे निघई ना. बाकी शहाण्या राहतेस तेवढं बरं आहे. निमगावण्या बाया चांगल्या आहेत. विडल 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 विठ्ठल 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 विठ्ठल
सांगितलं, प्रभू सोन्याची हरण आहे. प्रभूही त्याच्या मागे धावायला लागले. मला सांगायचं काय ते लक्षपूर्वक ऐका. प्रभू रामचंद्र सोन्याच्या हरणीच्या मागे धावत होते. पुढं निघून गेले. तिकडनं आवाज आला, भैया मुझे बचा ले लखन, लखन मुझे बचा ले, लखन मुझे बचा ले. आवाज ऐकला. लखनजीला माहिती होता आवाज खोटा आहे, कारण लखनजी भावाच्या सोबत होता म्हणून संसाराचा त्याग केलेला साधूच झालेला. लखनजीला कळत होतं आवाज खोटा आहे. सीतामैयानं सांगितलं तुमचा भाऊ काहीतरी संकटात आहे, म्हणले जा. लखन म्हणले अजिबात जाणार नाही. सीतामैयानं सांगितलं तुमच्या नजरेत काहीतरी माझ्याबद्दल वाईट विचार असतील म्हणून. काय का लखनजी सांगतात, भाभी अगर आपके दिल में मेरे लिए कोई गलत जगह बन रही है तो मुझे जाना पड़ेगा. लखनजी निघाले, पण लखनजीनं सांगितलं, वहिनी मी जातोय तुमच्या शब्दाचा मान राखून, पण ही लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करू नका म्हणले. रेषा टाकली आणि लखनजी गेले. वहिनीला सांगितलं रेषेचं उल्लंघन करू नका. लखनजी तिथून निघून गेले भावाला वाचवण्यासाठी. इकडे साधू आला आणि साधूने भिक्षा मागितली. भिक्षाम देही, भिक्षा देण्यासाठी सीतामैया उभ्या रेषेच्या अलीकडे आणि पलीकडे साधू उभा. सीतामैया भिक्षा देत होती. साधूने सांगितलं जोपर्यंत तुम्ही रेषा ओलांडून येत नाही तोपर्यंत मी भिक्षा घेणार नाही. जोपर्यंत तुम्ही रेषा ओलांडत नाही तोपर्यंत मी भिक्षा घेणार नाही. आणि जर मी भिक्षा घेतली नाही, तुमच्या दारातून विनमुख गेलो, तर मी नाही तुमचं पावित्र्य जाईल. कारण साधू तुमच्या दारातून विनमुख जाईल ना, तर हे तुम्हाला पाप लागेल. सीतामैया रेषा ओलांडून आली आणि साधूला भिक्षा देते. त्या साधूनं सीतामैयाला उचललं. इथपर्यंत कथाभाग तुम्हाला माहिती आहे. येणारी हरण सोन्याची खोटी. आवाज आला प्रभू रामचंद्रांचा, तो सुद्धा खोटाच. आणि इथं साधू आला भिक्षा मागण्यासाठी, तो पण खोटाच. सोन्याची हरण राहत नाही, पण खोट्या हरणीच्या नादात प्रभूला लांब केलं सीतानं. मग तुम्ही आपण सुद्धा सीतारूपी जीव, शरद बाबा, भाऊसाहेब बाबा, तुम्ही आपण सीतारूपी जीव आहोत. पण आपण सुद्धा जसं सीतानं खोट्या हरणीच्या नादात, सोन्याच्या हरणीच्या नादात खऱ्या जगाच्या मालकाला दूर केलं, तसं तुम्ही आपण संसारी लोक खोट्या संसाराच्या नादात खऱ्या रामाला दूर करतोय. खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या रामाला दूर करतोय. आणि लखन जसा सीतामैयाला रेषा टाकून गेले ना, भाभी रेषेचं उल्लंघन करू नका, रेषा टाकून गेले. जसं लक्ष्मण रेषा लखनजी टाकून गेले ना, तसंच साधू संत सुद्धा आपल्या जीवनामध्ये ग्रंथरूपी रेषा टाकून गेले. पण आपण त्या ग्रंथांचं उल्लंघन करून वागायला लागलो, त्या ग्रंथांचं उल्लंघन करून वागायला लागलो. म्हणून खोटा साधू रावण रूपी येतो ना आपल्याला उचलतो. महाराज अजिबात हाय काही करत नाही. आणि हे सगळं सांगायचं काम संतांचं आहे. आणि संतांनी जर सांगितलेल्या नियमाचं पालन केलं तर जीवनाचा उद्धार. कदाचित माझे तुकोबराय त्यांचा भाव व्यक्त करत असताना सांगतात की मला सुद्धा संतांनी जागवलंय, संतांनीच जागवलंय. साधकांचा प्रश्न आहे, तुकोबराय संतांनी जागवलंय, संतांनी केलं काय? मज निरंतर जागविती. जागवणं याला उपकार म्हणताय का तुम्ही? जागवणं याला उपकार म्हणता का? आता गावमा एखादा बेवडा रास आखी रात दारू पिना का गाव गाया देत फिरस, तो बी जागे ठेवस, मग त्यांना उपकार म्हणा ना का? जाग ठेवायची पद्धतही वेगळी आहे. जागवणं म्हणजे संसारामध्ये वेडी झालेली लोक, त्यांना जागवणं. महाराज पैसा कमवू नका असं आपलं दुमत नाही. मी स्वतः पैसा ठरवून येतो. मी जर असं म्हणलो की पैसा काय छातीवर बांधीलही जाणार नाही शेत, मग तुम्हाला प्रश्न राहील मग महाराज तुम्ही का बरं 70 ने 80 माग राहणार? बरोबर आहे की नाही? पैसा जरुरी आहे, पण त्याला लिमिट ठेवायचंय. पहिले तर ते बी डोका माही काढ असू. मी पैसा लिहि राहून शरद बाबा बराच जणी आराया मारण्यात म्हणवले. मी लोकेश ना गाया खासने नंतर मग मन उत्तर रास याच्या पैसा लिहि राहिनो ना. पहिले तर तुमने डोका मार हा विचार ठेवणं आहे. जो रवी किरण महाराज इथलं बारी बारी कीर्तन मा बोलस तो असं कस काय करू शकस? तर हे जे तुमचे पैसे होतात ना माझ्याकडे जमा, याच्यातून मी कमीत कमी 80% तर 90% रक्कम जमा करू करू आता मी 4 एकर शेती घेतली. मनसाठी नाही, त्या शेतीमध्ये आपल्याला वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गोशाळेचं काम लावायचं, तेवढ्यासाठी हे सगळं काम चाललेलं आहे. बाकी लोक म्हणतच होते बाई बाकी ना कीर्तनकार इथला तिथलावर बागेले तर भाऊ बोलतात लेच भाऊ. शरद बाबा तुमचे तर मी जाहीर माफी मागेल, तुम्ही स्वतः कीर्तनकार आहात.
प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीने कीर्तन करतो. प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीने कीर्तन करतो. जसं की माझ्या मायांना माहिती, माझ्या बहिणींना माहिती, पनीरना पॉकेट जरी एकच दुकानवर ना 10 लिहिना, एकच दुकानवर त्यांनी 10 पनीरना पॉकेट लिहिना, त्या दुकाननं मसाला बी लिहिना आणि 10 बाईस पंदी दिनात बहिणी सोन भाजी बनायला आहे पनीरनी आणि 8 व्यासपीठवरला या स्टेजवरला या. पनीर बी एकच दुकाननं, मसाला बी एकच दुकाननं आहे, भाजी बटासणी सारखी लागेन का? ज्यान त्यांनी बनावानी पद्धत रास. तसं प्रत्येक कीर्तनकार देव आणि संतच सांगस, फक्त ज्यान त्यांनी पद्धत सांगानी वेगळी रास. कदाचित म्हणे वेगळी राहू शकस, पण जसं बनवणार बाई पनीरनीच भाजी बनायला येईल, फक्त बनवणा प्रकार वेगळा आहे, तसं मी बी कीर्तनच करस, फक्त मला सांगानी पद्धत वेगळी राहू शकस. हां, आणि मला थोडं सोपं करी सांगाना आवडस, पण तरीसुद्धा प्रत्येक कीर्तनकार, मी राहो 5 वर्षांना पोरगा राहो का 90 वर्षांना बाबा राहो, प्रत्येक कीर्तनकार कीर्तनातून एकतरी संदेश असा देतो की ज्याच्याकडून जीवनाचा उद्धार होतो. पण तुम्हाला माहितीसाठी सांगस, जर तुम्ही एखादा कीर्तनकार बोलावा तर तुम्ही कीर्तनमा कितला लोक बसेल राहतस काका? माल सोड द्या. तुम्ही एखादा कीर्तनकार बोलावा कितला लोक बटतस तुम्ही? हे टोपीवाला 15 एक बाबा राहतस, हो, या 15 एक माया राहतीस, तरुणच ना ते विषयच राहत नाही. यासले जरी पूर्णी ब्लॉक कर देईल राही ना इंस्टाग्रामले व्हॉट्सअपले तरी बट्टच या स्नान कीर्तनना दूर दूर त्यांचा संबंध नाही. मग जर 10,000 रुपये लेणारा कीर्तनकारना कीर्तनमा तुम्ही 50 लोक बटेलेत, एक जणले खर्च कितला हो ना बाबा? 10,000 लेणारा कीर्तनकारना कीर्तनमा 50 लोक येतात समजा, मग एक जणले खर्च कितला हो ना? हिशोब नाही बशी राहा ना. 200 रुपये, हां 250. मन गणितीतलं कच्च आहे. मग कमीत कमी 200 रुपये. मग आता माले सांगा, 10,000 ना कीर्तनकार आहेस, त्या कीर्तनकारना कीर्तनले जर 50 लोक बट्ट होते आणि एक जणना 200 रुपये खर्च व आता म्हणा कीर्तनमा तुम्ही 5,000 लोक 200 परमाने लावा, कितला लावे ना? मग दाखव कितली सबसिडी सोडस मी तुमले तरी मनास कार करत झालं लोक. विडल विडल भाऊसाहेब बाबा, शरद बाबा, मला व्हिडिओ आला होता व्हॉट्सअपला. एक व्हिडिओ असा होता, ते फू बाई फू असा काही कार्यक्रम येतो मराठी, त्या कार्यक्रमामध्ये एक साधू बाबा आलेले होते आणि भाऊ कदमने विचारलेलं होतं त्या साधू महात्म्याला, बाबा जीवन जगत असताना पैसा किती महत्वाचा आहे? मला तो व्हिडिओ लय आवडला. मी कधी टीव्ही नाही बघत, टीव्ही बघतच नाही, मोबाईल पण प्रमाणशीर बघतो मी. हा, त्या साधू महात्म्याला विचारलं, बाबा भाऊ कदमने सांगितलं पैसा किती महत्वाचा आहे. त्या साधू बाबांना सांगितलं, मी सांगू का माझ्या पद्धतीने? म्हणले हो, तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. त्या साधू बाबांना सांगितलं भाऊ कदमले, म्हणे भाऊ श्वासल्या, म्हणे भाऊने श्वासली ना, सोडा, श्वासल्या सोडा, 2-4 वेळेस करायला लाव. म्हणे श्वासले ना का? म्हणे हां. सोडा का? हो. म्हणे भाऊ आई पहिले बी करा येतात ना तुम्ही? म्हणे हां. म्हणे आत्ते मी तुमले सांगतो, तुम्ही ध्यान गई. म्हणे हां खरं आहे. मग मला असं सांगा, जर मी अचानक ऊन तुमनाकडे तुमले सांग भाऊ मन सांगे चला, तुम्ही आज सांगशात का थांबा महाराज मला श्वास लिहिले उद्या? श्वास जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहे, पण श्वास घेत बसणं दुसरी कामं बंद करा असं पण नाही. श्वास जेवढा महत्वाचा आहे तेवढंच जीवन जगत असताना सर्व कामं सुद्धा महत्वाची. श्वास घ्या ना, श्वासशिवाय जीवन नाही, श्वास शिवाय जीवन नाही, पण श्वासच घेत बसणं हे पण जीवन नाही. विठ्ठल 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 पैसे कमवू नका असं नाही, लागणार आहे आता म्हणून कमवायचेच आहे, पण ते कमवत असताना जगाच्या मालकाचा विसर पडता कामा नये. आणि जगाच्या मालकाचा विसर पडायला नको हे संस्कार
ज्यांच्याकडनं भेटले त्यांचे उपकार तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथमचा. तुम्ही संत माया संतांचे उपकार काय सांगू आता 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 संतांचे उपकार माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते हो माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते भावे उतराय भावे जावे त्याचे भावे उतराय भावे जावे त्याचे भावे उतराय काय जावे त्याचे भावे उतराय काय जावे त्याचे भावे उतराय काय जावे त्याचे भावे उतराय हो काय जावे त्याचे उतराय काय जावे त्याचे भावे उतराय भावे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. मला निरंतर जागवले. मग साधकांनी तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय तुम्हाला जर संतांनी जागवले मग त्यांना काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून उतराई व्हा. काहीतरी देऊन परतफेड करा आणि त्यांच्या उपकारातून उतराई व्हा. तुकोबाराय म्हणतात अरे उतराई होण्यासाठी काय द्यावं हेच मला सुचत नाही. कारण संतांचे उपकार एवढे आहेत ना एवढे उपकार आहे की त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. जसं की मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला परिचय देताना सुदेव नावाचे ब्राह्मण बोलू नका सुदेव नावाचे ब्राह्मण रुक्मिणी आईसाहेबांनी चिठ्ठी दिली आणि भगवंतापर्यंत चिठ्ठी पोहोचवली. भगवंतापर्यंत चिठ्ठी पोहोचवली. रुक्मिणी आईसाहेबांना ब्रह्मांडाचा धनी द्वारकेचा राजापती म्हणून भेटले. द्वारकेचा राजापती म्हणून भेटला. पण ऐका ना दादा विदर्भामधनं रुक्मिणी आईसाहेबांना आणलेलं लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेबांच्या सगळ्या मैत्रिणी सखिया उभ्या होत्या आणि त्या सखियांच्या समोर उभी राहून सांगत होते बाई जर का सुदेव नावाच्या ब्राह्मणानं माझी चिठ्ठी पोचवली नसती तर कदाचित जगाचा मालक द्वारकेचा राजा मला पती म्हणून भेटला नसता. सगळ्या मैत्रिणी सांगायला लागल्या मग तेवढ्या त्याच्यात काय एवढं. ज्या ब्राह्मणानं लग्न लावलं त्या ब्राह्मणाला काहीतरी देऊन मोकळं करायचं. जर आपली एखादी बहीण लग्न झाल्याच्या नंतर किंवा एखादी भाऊजाई म्हणा की ननंद म्हणा आपला घरवणीतील साडी नेसाडी आणि आपण जर तिनाकडे गवते ती आपली साडी नेसाडच पडजी लगेच फिटी जात. बरोबर आहे की नाही. उपकार राहत नाही. मग साधक सांगत होते असंच काहीतरी करा. इथंही रुक्मिणी आईसाहेबांना मैत्रिणी सांगत होत्या काहीतरी देऊन मोकळं करा. लग्न लावल्याच्या नंतर आपण 150 200 400 1000 2000 5000 काय द्यायचे देऊन मोकळं करायचं म्हणजे त्यांच्या उपकारातून आपण उतराई होतो. पर तुकोबराय म्हणतात भाई सॉरी रुक्मिणी आईसाहेब सांगत होत्या काय देऊ हे मला सुचत नाही. कारण जे पण देईल ना त्याचा सगळ्यांचा मालक माझा पती या सुदेव नावाच्या ब्राह्मणामुळे झालाय म्हणून या ब्राह्मणाला काय द्यावं मला कळत नाही. तसंच तुकोबाराय सांगतात काय देऊन उतराई व्हावं हे मला कळत नाही. आणि जर साधकांना पटवायचं असेल तर माझे तुकोबराय म्हणतात अरे संसारातली वस्तू जाऊ द्या. संसारातली वस्तू जाऊ द्या. मी संतांच्या पायी जीव जरी दिला ना तरी तो कमी आहे. प्रमाण म्हणून भूतलावरची एखादी कोणती तरी गोष्ट किंवा एखादी वस्तू सांगितली असती प्रमाण म्हणून. पण जीवच का सांगतायत तुकोबाराय. जीव दिला तो सुद्धा कमी आहे. म्हणजे जीव किती प्रिय आहे.
तुम्ही जर प्रवास करतात, आता प्रत्येकाकडे गाड्या झाल्या म्हणून द्यायचं सोडून, पण पहिले एस टीकन प्रवास करायची आणि बसचा प्रवास करायचा. बसचा प्रवास करत असताना जर तुम्ही लग्नाला जाताय, तुम्ही कपडे प्रेस केलेले आहेत, प्रेस केलेले कपडे, स्वच्छ धुतलेले कपडे आहेत, आणि जर ती एस टीना सीटवर घाण राहिनी, पुरा प्रवास उभा राहीन करलेतच, पण तुम्ही खाली सीटवर बसतात का बर? कपडा खराब होई जाते. म्हणजे तुम्ही स्वतः उभा राहणार पण त्या सीटवर नाही बशी राहणार का बर? सीटवर घाण आहे आणि ती घाणमुळे आपला घाण होतीन कपडा, मनीषीन सीटवर बसतात नाही, उभा राहिलेतच. म्हणजे तुम्हाला जीव कसा माय? कपडाच माय. कपडाच मा जीव आहे. पण नको आले तसं व्हाल नको. पण जर वहिनं आणि घडणं समोर त्यांनी एखादी गाडी उनी आणि हाई गाडीला धडकणी, गाडी धडकणी आणि गाडी धडकानंतर ॲक्सिडेंट व्हानंतर आहो भावना पाय तुटी घ्या, पायना पंजा तुटणार, रक्त वाय राहिना जंगलमा गाडी ॲक्सिडेंट व्हायले, रक्त वाय राहिना, रक्त शरीर माहिना अख्खं वाय जाईन, ते आपण मरीज असूत. मग आता रक्त नको व्हावायला पाहिजे, पाय जास्त तुटायला नको किंवा खराब नको व्हाल मनीषानं आपण काय करतस? अंगमाना शर्ट काढतस आणि त्या पायले बांधतस, रक्त जावायला नको. शरीरवर प्रेम होणार ते ज्या शर्टाले खराब व्हाल बाहेर तू ते शर्ट अंगमाई काढीन पायले बांधले ना, डॉक्टरकडे घ्या. डॉक्टरसने सांग हाऊ पायना पंजा पुराणपुरा काढना पडीन, जर नाही काढा तुमले डायबिटीस शे, 2 दिन बी राही ते डायरेक्ट गुडगा लगून पाय काढना पडीन. माणूस सांगस भाऊ डॉक्टर साहेब मना पोऱ्या आहे ना पुणाले, तो काय सांगस काय नाही, मन पोऱ्या येऊ नका, मग सल्ला करू. पोरगा दुसरा दिनले फोन करस, पप्पा मला सुट्टी भेटली नाही, अजून 2 दिवस मला येणं शक्य होणार नाही. डॉक्टर म्हणे मग ते डायरेक्ट कंबर पैन आणना पडी. मग डॉक्टरले हाव भाऊ सांगस, डॉक्टर साहेब गुडगा पायन पाय काढल्या, गुडगा पायनी कंबर पायन उतारल्या अख्खा पाय, फक्त मना जीव वाचालल्या. पहिले कसावर प्रेम होतं तुमचं, नुसता कपडाला दाग नाही लागू दिल्यानंतर कपडामा जीव, कपडावर ना जीव शरीरवर, शरीरवर ना जीव आते जीववरी घ्यात. आते शरीरना एक पार्ट घेत चालीन, फक्त मना जीव वाचायला पाहिजे. आणि असा जीव जरी दिना तरी सुद्धा संतसना उपकार उतराई होता येत नाही, असं महाराज सांगतात अभंगाच्या काय द्यावे, काय द्यावे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे, काय द्यावे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा. काय द्यावे, काय द्यावे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे, काय द्यावे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. संतांच्या उपकारातून उतराई होताच येत नाही. अरे संसारातल्या वस्तू जीवनातल्या वस्तू जाऊ द्या, जीव दिला ना तरी त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. साधकांचा प्रश्न आहे तुकोबरा आहे, एवढं करतात तरी काय संत तुमच्यावर, की तुमचं काही येऊ देऊन जीव देऊन सुद्धा त्यांच्या उपकाराच्या उपकारातून परतफेड होत नाही त्यांच्या उपकाराची. असं ते करतात काय, काय करतात?
काय करतात ऐकायचंय मग ऐका भोगाच्या तिसऱ्या चरणामध्ये साध बोलन